तू कुठे गेलता? काही नाही, अण्णा नगरला गेलतो. मला खतं घेऊन येऊ 4-5 गोण्या. एवढे खतं महाग झालेत, पैसेच नव्हते. उद्या चट कोणा कोणतरी पैसे घेऊ उसने पासने आणि घेऊन येऊ. ऐक नाही बरं बरं, पिशवीत काय आणलं? पिशवीत होय. तुम्हाला कपडे आणले अण्णा, तुमच्या अंगावरचे कपडे फाटायला लागले होते. हे शर्ट पीस आणि धोतर आणलंय. हे पोरा कशाला आणायची एवढे महागाचे? पोरीलाच कपडे आणायचे ना. अहो अण्णा, रुपालीला गेले साड्या आहेत, पोरीला कपडे आहेत, तुमचेच कपडे फाटलेत. हे पोरा तू खाताला गेलता, तू 4 मोज मग काय कपडे आणायचे रे? अहो अण्णा, आपण शेतकरी, आपली 12 मास अडचण आहे पैशाची. 12 महिने अडचण येते, मग तुम्हाला कपडेच नाही घ्यायचे का? आम्ही चांगले घालायचे, ते पोरींनी चांगले घालायचे, बायकोनी चांगले घालायचे. तुम्हाला घेतल्यावर काय झालं? अरे मी म्हातारा झालो, मला काय घ्यायचे? लेकरं बाळाला घ्यायची. अण्णा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पैसे आज नाही उद्या येतील. उद्या शर्ट पीस पहिला पाला रे मग शिवाय टाका आणि त्याला मला 2 दिवसात शिवून द्या. अगं बाई, हो काय रे? इकडे लवकर. बरं बरं, आलो आलो. काय रे रुपाली, अहो तुम्ही म्हाताऱ्याला कपडे कशाला आणले? म्हाताऱ्याला कपडे कोण आणले पाहिजे? अरे वर्ष झाले कपडे आणलेले. मग आपली तारमळे म्हणून अण्णा म्हणते आणू नको आणू नको. महिना झाले तुम्हाला सांगते, मला साडी आणा साडी आणा. मला साडी नाही आणली, पोरीला कपडे नाही आणले आणि म्हाताऱ्याला कपडे घेऊन आले काय? ते घेणार मग कोण कपडे घेईल? हा, कपडे फाटले तरी घ्यायचे नाही का? अहो काय होतं म्हाताऱ्या माणसाला कपडे फाटले तर? ए रुपाली, कशाला किरकिर घालते रे तू? म्हाताऱ्या माणसाला कोण कपडे घेईल? अहो त्यांच्याकडे असते पैसे, तुम्हाला कोणी सांगितलंय? अरे रुपाली, त्यांचे कशाचे पैसे असतात? आयुष्यभर केलेलं कष्ट, त्याचे आलेले पैसे सगळे आमच्यावर खर्च केले, त्याचे कायचे पैसे राहिले? मी आता तुम्हाला सांगितलंय, मी काहीच काम करणार नाही. मी भाकरी घालून नाही करणार, काहीच नाही करणार. मी आता डायरेक्ट झोपून घेणार. अरे रुपाली, तू आमचं काहीच काम करू नको. भाकरी करू नको, कालवण करू नको, भांडे घासू नको, धुणं धुवू नको. तू निवांत झोप. पण त्याच्या अगोदर माझी एक गोष्ट ऐक. सांगा काय सांगायचंय ती, मी ऐकून घेईन आणि झोपायला जाईल. रुपाली, ज्यावेळेस तुम्हाला मी कपडे आणतो त्यावेळेस अण्णा काय म्हणतात का त्याला आण नको आण असं काही म्हणले कधी? काहीच नाही म्हणत. पण त्यांना वर्षातून 2दा कपडे घ्यायला पाहिजे नाही. हे बघ, माझा बाप ज्यावेळेस चौकात जाऊन बसतो ना गावातल्या, त्यावेळेस त्याचे फाटके कपडे आम्हाला बघत नाही. आणि त्यावेळेस बापाचे कपडे नवे चांगले चकाचक असतात ना धुतलेले, त्यावेळेस आमची छाती फुगती बघ, किंवा आमच्या बापाची बी छाती फुगती. तिथं बसलेल्या लोकांना जर बापाला स्वतःचे कपडे फाटके असले ना, तर फार खाली बघावं लागतं माहिती का? मला असं वाटतं, आज मी जर विचार नाही केला माझ्या बापाचा, त्या चौकात माझा बाप बसलेला असतो, तिथे लोक हसतात का नाही? कपड्यावर ओळखतेत की ह्या म्हाताऱ्याची घरी काय सोय आहे, याची घरी काय ठेप आहे, त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. ह्या म्हाताऱ्याची किती ठेप असेल, याचे पोरं जीव लावतेत, सुना जीव लावतेत, कपडे धुतेत, जेवण घालतेत का नाही? ज्या म्हाताऱ्याचे कपडे चौकात बसल्यावर स्वच्छ दिसतेत, फाटके नसतेत, तेच म्हातारा सुखी आहे. हा बरोबर आहे तुमचं. आपण सगळं लक्ष देतो मामाकडे, पण फक्त कपड्याकडे लक्ष देत नाही. अरे अण्णाला माहिती आहे त्याच्या लेकाची गरिबी, त्याची परिस्थिती नाजूक आहे, त्याचा प्रपंच कसा चालवतोय अण्णाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे ते कधी हट्ट करतात का मला कपडे पाहिजे, मला चप्पल पाहिजे, मला काय पाहिजे? काहीच नाही म्हणत. मला असं वाटतं आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे. नाही नाही, आता मामाला आहे ना वर्षातून 2दा 3दा कपडे आणि जा, चांगली भारीतले कपडे आणि जा.